सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आता मी व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल आहे काय नाही हे तुम्हाला थंबनेल बघून लक्षात आलंच असेल. मला म्हणजे माझी मैत्रीण आहे, मला फोन आला. ॲक्च्युली काय झालं म्हणजे तर दोघी बहिणी आहेत आणि त्या दोघी बहिणीपैकी एक बहीण अजून शिकते आणि मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. म्हणजे जी माझ्या एजचीच आहे, माझी क्लासमेट आहे, माझी लहानपणापासूनची चांगली मैत्रीण आहे. आणि म्हणजे असं कुणासोबतच होऊ नये, तीच काय तर असं कुणासोबतच होऊ नये. कारण तिला तिची सख्खी आई वगैरे नाही आहे आणि वडील पण नाही आहे, तर ती तिचे काका आणि काकूजवळ राहते शिक्षणासाठी. पण मला या गोष्टीचं वाईट वाटते की एवढी शिकलेली आणि ती एवढी हुशार आणि एवढी म्हणजे ब्रिलियंट होती ना, की म्हणजे तिनं असं कसं काय पाऊल उचलला. वाटतं ना आपल्याला की नाही बाबा, ती मी लहानपणापासून बघितलेली आहे तिला. ती म्हणजे किती धिट्ट होती, किती सगळ्या गोष्टी असं मॅनेज करायची. परत म्हणजे खूप स्ट्रॉंग होती ती. कारण लहानपणापासूनच आई नाही, वडील नाही, चुलतीपाशी आणि चुलत्यापाशी राहणं म्हणजे आता तुम्हाला तर काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. म्हणजे कसं असतं आई वडील नसल्यावर एका लहान लेकराचं आयुष्य, तसं मोठं झालं तसं त्या सगळ्या गोष्टी ती म्हणजे सगळं म्हणजे एवढं स्ट्रगल करून इथपर्यंत पुढं गेली होती. आणि तिचं D.Ed कंप्लीट झालेलं होतं. ती एका शाळेवरती टीचर म्हणून जॉबला लागली होती. मग काय झालं, तिचं लग्न झालं. तिचं लग्न होऊन पण 2.5-3 वर्ष झाले असतील तिच्या लग्नाला. आणि मुलगा वगैरे सगळं व्यवस्थित होतं. सगळ्या गोष्टी चुलत्यानं जिथं पाहून दिलं तिथं तिनं लग्न करून घेतलं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. पण कुणी स्वतःच्या मुलीला असं देतं का की अगोदर त्या मुलाची पहिली बायको मेलेली आहे आणि परत त्याचं दुसरं लग्न आहे आणि आपली पहिलीच मुलगी आहे आणि तिचं पहिलंच लग्न आहे, असं कोणी देतं का बरं स्वतःच्या मुलीचं. पण तिच्या काकांनी तसं दिलं. ठीक आहे, दिले. ती ॲक्सेप्ट केली सगळ्या गोष्टी. लग्न पण झालं. 2-2.5 वर्ष झाले लग्नाला. आणि लग्नाला म्हणजे तिचं माझं पहिले सारखं बोलणं व्हायचं. मग अशामध्ये ना कधीमधी बोलणं व्हायचं. बोलणं थोडं कमी झालं. मग आता समजू शकतो आपण की तिचं लग्न झालं आहे, ती बिझी असन, घरच्यांना नाही आवडत सारखं फोनवर बोललेलं, गावाकडच्या लोकांना. ठीक आहे, आता मी पण गावाकडची आहे त्यामुळं आम्ही अंडरस्टँडिंग. पण अचानक मला सकाळी तिच्या लहान्या बहिणीचा फोन आला, म्हणे की ताई असं झालं. मी शॉक झाली ना. म्हणजे मी एवढं परेशान झाली. मी सांगते, तुम्ही मुलगी देताना 10 वेळेस चौकशी करा. भले त्याला प्रॉपर्टी असो किंवा नसो. पहिली बायको त्याची जळून मेली होती. मी कुणाचं नाव नाही घेणार आहे त्यांचं वगैरे. त्या मुलाची पहिली बायको जाळूनच मेली होती. मग तुम्ही चौकशी करायची असती मुलगी देताना की बाबा भावाचीच मुलगी आहे ती, ठीक आहे तुम्ही देताय, पण चौकशी करून द्यायचं काम होतं की पहिली बायको कशामुळं मेली, कसं काय जाळून घेऊन मेली, स्वतः जाळून घेतली का कोणी जाळलं किंवा काय अपघात झाला का काय घात झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपण चौकशी करायचं असतं. तिचे वडील असते, तिची आई असती तर तिला असं दिलंच नसतं मुळात. आणि दिलं जरी असतं तर सगळ्या चौकशा करून दिल्या असत्या, मला तरी असं वाटते. पण तिच्या बहिणीनं सांगितलं की ताईनं पण जाळूनच घेतला. 3 दिवस ती हॉस्पिटलमध्ये होती. 3 दिवसाच्या नंतर ती एक्सपायर झाली. म्हणजे पूर्ण 90% तिचं जळालं होतं. इथून एवढं सगळी बॉडी जळून गेलेली होती. फक्त चेहरा राहिलेला होता तिचा. आणि तिला बोलता येत नव्हतं, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिची बहीण माझ्या पुढं सगळं म्हणजे असं बोलली, सांगितली. तेव्हा तिची लहानी बहीण जेव्हा हे सगळं सांगत होती, तिच्या मनात काय वेदना होत्या, तिचं त्रास काय होतं, इमॅजिन पण नाही करू शकत आपण. आणि मी देवाला प्रार्थना करते की असं कधीच कुठल्याच मुलीसोबत होऊ नये जे माझ्या मैत्रिणीसोबत झालं. सॉरी, मला तर वाटतंय ना यांनी म्हणजे तिचे चुलती जे आहेत घरातले माणसं त्यांनी चौकशी बसवावं की ती कशी काय मेली. स्वतःच जाळून घेतलं. ती स्वतः जाळून घेणं किंवा स्वतःचा जीव घेणं, ती अशी मुलगी नव्हतीच. आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे, लहानपणापासून सोबत राहिलेलं आहे, सोबत जेवलेलं आहे, एका ताटात खाल्लेलं आहे. शक्यच नाही, ती असं करणं शक्यच नाही आहे.
तर मला तर असं वाटतंय की तिच्या घरच्यांनी चौकशी करावं की नेमकं तिथं घडलं काय होतं. आता आपण त्यांच्या फॅमिली मॅटरमध्ये नाही बोलू शकत समजा, पण मला असं वाटते की बोलावं. मी तिच्या बहिणीला तेच सांगितले की तू घाबरू नको म्हणलं, जे झालं ते काही बदलत नाही. आणि तिला आता ती ती बहीण एकच होती, दोघीच बहिणी होत्या, भाऊ नाही काही नाही. मग आता बिचारी तिला कोणीच नाही आहे, ती पण चुलतीपाशीच राहते. पण तिला वाईट वाटत होतं की आता माझं लग्न करतील, मी म्हणजे कसं करू, सगळ्या गोष्टी कशा हँडल करू, तिला असं वाटत होतं. ती अजून शिकते आहे. पण मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं मी ना म्हणजे काय बोलून काय नाही, मी शॉक झाले पूर्ण की समजत नाही आहे. मी सांगते ती मुलगी तशी नव्हतीच, आत्महत्या करणाऱ्यातली, हार मानणाऱ्यातली नव्हतीच ती मुलगी. कारण ती एवढं म्हणजे एवढं स्ट्रगल केलेलं आहे लहानपणापासून. ज्या वयात आपण म्हणजे आता मी समजा माझ्या वयाचे जेवढे पण मुली आहेत आमच्या क्लासमेट, तेवढ्या सगळ्या मुली आम्ही खेळायचो. जेव्हा आम्ही म्हणजे घरच्यांच्या जीवावर, आईवडिलांच्या जीवावर आम्ही आमचं बालपण आनंद करायचो, त्यावेळेला ती शाळेतून येऊन अभ्यास करून चुलतीच्या हाताखाली सगळं काम करायची. आणि मी सांगते, आय थिंक आम्ही 4थी ते 5वीच्या वर्गात होतो तेव्हा ती संध्याकाळचा आणि सकाळचा स्वयंपाक करून यायची शाळेत, आणि ते पण चुलीवरती भाकरी करायची. मग मला सांगा, तिने लहानपणापासून असा त्रास काढलेला होता, तर ती स्वतः कधी जीव देणारी नव्हतीच. तर मला असं वाटतंय की तिच्यासोबत नक्कीच काहीतरी झालं असावं. कारण बघा ना, पहिली बायको पण जळूनच मरती, दुसरी पण जळूनच मेली. काहीतरी कुठेतरी कारण असेल ना, थोडं तरी लॉजिक त्या गोष्टीमध्ये असं. मला फक्त एवढीच रिक्वेस्ट करायची आहे तिच्या घरच्यांना, कारण तिचे घरचे माझे व्हिडिओ पाहतात, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी, तिच्या घरचे सर्वजण पाहतात. तिची चुलती, चुलत भाऊ, चुलत बहिणी, चुलता वगैरे सगळेजण माझ्या गावाकडचे असल्यामुळं थोडंसं हे असल्यामुळं ते व्हिडिओ वगैरे पाहतात. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे, ते व्हिडिओ पाहतात म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवते आहे की प्लीज काका तुम्ही चौकशी करा. तुम्ही नेमकं त्यांना विचारा की ती कसं काय जाळून घेतलं तिनं, कारण काय होतं, एवढं स्ट्रगल केलेलं आहे तिनं, ती नाही असं करू शकत. माझं मन म्हणते की ती असं करूच शकत नाही. तर अहो साधंसुद्धा नाही, आपलं साधंसुद्धा बोटाला किंवा हाताला चटका बसला ना तर एवढी आग होती की आपण म्हणजे सहन नाही करू शकत. तर मला सांगा, तिची अख्खी चेहरा सोडला तर पूर्ण बॉडी जळालेली होती. तर तिला काय वाटलं असन, तिला त्या टायमाला किती त्रास झाला असन, तिला अक्षरशः सगळ्यांची म्हणजे ती किती जणांना आठवण केली असेल त्यावेळेला की त्या त्रासातून तिला बाहेर काढा. किती जणांसाठी ती ओरडली असेल, त्या टायमाला कोणीच नव्हतं. पण तिला किती त्रास झाला असेल ते आपण इमॅजिन पण नाही करू शकत. तर प्लीज मला असं म्हणायचं आहे की काका आणि काकू, तुम्ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही चौकशी करा, नेमकं कशामुळं झालं, काय झालं, कारण काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी चौकशी करा. आता झालेलं तर बदलत नाही, पण तुम्ही चौकशी करा आणि त्या मुलांकडच्याला सोडू अजिबात नका. आणि प्लीज आता ही एकटी आहे, लहान आहे ही अजून, हिच्याकडं खरंच मी रिक्वेस्ट करते आहे तुम्हाला की म्हणजे हिच्याकडं थोडंसं लक्ष वगैरे द्या. ती खूप खचून गेली आहे लहान ह्याच्यामध्ये, तिला आईवडिलांचं प्रेम भेटलं नाही. म्हणजे बहीणच तिची आई, तिची वडील सगळं तिचं बहीणच होती, तीही तिचा सहारा निघून गेला. ती बोलते वेळेस ना इतकं म्हणजे तिचं बोलणं कमी आणि फक्त रडणं जास्त होतं. तिचं ते बोलणं वगैरे माझ्या कानामध्ये ना अजून असं हे होते. आणि मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही रिक्वेस्ट करा आणि प्लीज कुणी तुमची मुलगी असो, स्वतःची पोटची मुलगी असो किंवा भावाची असो किंवा बहिणीची असो, प्लीज तुम्ही जसं स्वतःच्या लेकराला पाहून सगळं देताना तसंच त्यांना पण द्या. कारण ही दुनिया चांगली नाही आहे. करून घेते वेळेस खूप गोड बोलतात, लग्न एकदाचं झालं की मुलीला खूप छळतात, काही मुली स्वतः आत्महत्या करतात, काही मुलींना मारून टाकलं जातं. तर प्लीज तुम्ही सर्वजण कोणी असो, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मुलींना जेव्हा लग्न करून देताना तर सगळ्या चौकशा करून द्या. अहो त्या तुमच्याच घरच्या लेकी आहेत, म्हणजे तुमच्याच खानदानातल्या पुरी, तुम्ही असं जीव नसल्यासारखं असं कसं काय कुणाच्या पण हातामध्ये देता. खरंच यार, खूप मिस करते मी तुला.
तुझी खूप आठवण येते. काय ते दिवस होते आपले. वाटलं नव्हतं तू इतक्या पटकन म्हणजे सगळं काही सोडून जाशील. मी तिचा फोटो वगैरे काही थंबनेलवरती लावणार नाही आहे, कारण गावाकडच्या लोकांना असं नाव वगैरे घेतलेलं आवडत नाही. फक्त ते व्हिडिओ पाहतात म्हणून मी त्यांना काका आणि काकू म्हणून रिक्वेस्ट करते की तुम्ही चौकशी बसवा, चौकशी करा, एवढंच म्हणायचं आहे. त्या जे काही घडलं ते तर बदलू नाही शकत, पण त्याच्या मागचं मेन कारण तुम्ही जाणून घ्या की नेमकं काय झालं. तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे की ते असं आत्महत्या करणाऱ्यातली नाही आहे. मला असं वाटतं की तिनं आत्महत्या केली नाही. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून. आणि तुम्ही जेवढे कमेंट करसाल तेवढं त्यांना जास्त लवकर लक्षात येईल की खरंच चौकशी केली पाहिजे. मी बरोबर बोलते आहे का चूक बोलते आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज होईल तेवढा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, म्हणजे तिच्या घरचे कम से कम चौकशी तरी करतील ह्या व्हिडिओमुळं.